युवासेना कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक ठाणे येथील आनंद आश्रमात पार पडली। शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आले। या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते। युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। युवासेनेतील महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले। संघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला आहे। महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये युवासेनेचा विस्तार, राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, सामुदायिक संपर्क मोहीम राबवणं तसेच सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावामध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते। विशेषतः दुर्बल घटकातील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात येणार आहे। हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत। महाराष्ट्राला प्रगतिशील व सर्वसमावेशक राज्य बनवणं हा त्यामागील उद्देश आहे। या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं आहे। नुकताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर संपूर्ण युवासेनेचं आमचं जे कोर कमिटीची आज या ठिकाणी ठाण्यात बैठक पार पडली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते। प्रामुख्यानं आज या बैठकीमध्ये 12 असे ठराव हे आम्ही युवासेनेच्या या बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते ठराव मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, शिवसेना पक्षाचे आमचे सर्व नेते, त्याचबरोबर युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीमुळे मिळालेला आम्हाला जो विजय आहे त्या विजयासाठी आज आम्ही अनेक असे ठराव या ठिकाणी मांडलेले आहेत। ह्या ठरावांमध्ये युवकांच्या दृष्टिकोनातून असलेलं शिक्षण विभागाच्या माध्यमातून होत असलेलं त्यांना कसा भविष्यामध्ये फायदा होईल यासाठी एक ठराव होता। युवतींना राजकारणामध्ये येत असताना त्यांना ज्या काही मदत असतात ते मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे असे ठराव आज या ठिकाणी मांडलेले आहेत। प्रामुख्याने एक इंटरेस्टिंग ठराव जर आपण मला विचारलं तर मिनी कॅबिनेट हे आम्ही आज या ठरावाच्या माध्यमातून मांडलेलं आहे। त्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून एवढंच आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे जितके मंत्री असतात त्या मंत्र्यांशी संपर्क करण्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाकडे एक विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांचे जे प्रश्न असतात ते युवकांचे प्रश्न ह्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार।